आणखी एक मोठी बातमी आहे। नदीच्या प्रवाहात जाणं एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं। यवतमाळच्या बोरी अरबमधल्या अडाण नदीवरची ही घटना आहे। ओसंडून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहामध्ये रस्ता पार करणारी व्यक्ती वाहून गेली। विठ्ठल पत्रे असं वाहून गेलेल्या या व्यक्तीचं नाव आहे। एका व्यक्तीने त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो प्रयत्न देखील असफल झाला। पाण्याचा प्रवाह आहे जबरदस्त आणि याच प्रवाहातनं ती व्यक्ती वाहून जाताना समोर दिसतेय। अरे बेवड जळगावच्या भडगाव तालुक्यातील गुढे जुवारडी या परिसरात मुसळधार पाऊस कोसळलाय। एरंडोल येवला या राज्यमार्गावरील गुढेजवळ असलेल्या लवण नाल्याला पूर आला, त्यामुळे 2 तास इथली वाहतूक विस्कळीत झाली होती। तर जळगावमधले गिरणा धरण हे 92% भरलंय। हरणबारी, ठेंगोडा, नागासाकी या धरणातनं 3950 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। चाळीसगाव तालुक्यातील 22 खेड्यांची मदार असलेल्या मन्याड धरण 19 ऑगस्ट रोजीच पूर्णपणे भरलंय। तर पर्यटकांसोबतच नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। चाळीसगाव तालुक्यातील कळमडू, राजमाने, अभोणे, पोहरा या परिसरात देखील ढगफुटी सदृश पावसानं कहर केला। अचानक झालेल्या या मुसळधार पावसामुळे नारळी नदीला पूर आला आणि राजमाने, धामणगाव आणि शिदवाडीकडनं कळमडूकडे येणाऱ्या 3ही रस्त्यावरील वाहतूक तब्बल 4 तास ठप्प झाली होती। गेल्या 8 दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर सुरू असून पावसामुळे शेतात पाणी साचलंय, त्यामुळे कपाशी पिकाचं मोठं नुकसान झालंय। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आलेत। मागील 2 दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात मागील 2 दिवसांपासून पाऊस सुरू आहे। धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। खासापुरी, चांदणी, साकत मध्यम प्रकल्प तुडुंब भरल्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात बातम्या सुपरफास्ट। मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन 3ऱ्या दिवशीही सुरू आहे। जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पुन्हा एका दिवसाची परवानगी मिळाली आहे। आरक्षणाशिवाय परत जाणार नाही असा ठाम निर्धार जरांगे पाटलांनी केला। सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांकडून तुफान जल्लोष करण्यात आला। मराठा आंदोलकांनी स्पीकरच्या आवाजावर ठेका धरला, तर आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला। आंदोलनाच्या 3ऱ्या दिवशी मराठा आंदोलकांनी आजही मुंबईच्या सीएसएमटी स्थानकात गर्दी केली। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाले। सीएसएमटी स्थानकाबाहेर 3ऱ्या दिवशी मराठा बांधवांची तुफान गर्दी बघायला मिळते। काही आंदोलकांकडून भर रस्त्यातच आंघोळ केली जात असल्याचं बघायला मिळालं। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर मराठा आंदोलक 3ऱ्या दिवशी तळ ठोकून आहेत। हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले, मात्र आंदोलकांनी आता सीएसएमटी बाहेरच आंघोळीला सुरुवात केल्यामुळे रस्त्यावरती घाणीचं साम्राज्य पसरलंय। मराठा बांधवांसाठी विविध संघटनांकडून चहा नाश्त्याची सोय करण्यात आली। 8000पेक्षा जास्त भाकऱ्या, चपात्या आंदोलनाच्या ठिकाणी आणण्यात आल्यात। वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सुद्धा आंदोलकांसाठी नाश्त्याची सोय करण्यात आली। मनोज जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली। यावेळी उपसमितीने 2 दिवसात निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्यात। येत्या 2 दिवसात आता जरांगेंच्या मागण्या मान्य होणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय। मुंबईत आलेल्या एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील 32 वर्षीय विजय घोगरे यांचा मृत्यू झाला। दरम्यान घोगरे यांच्या पत्नीला चांगली नोकरी मिळवून देऊ असं आश्वासन मनोज जरांगे पाटील यांनी दिलं। मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांची सरकारकडून कोंडी केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याची तयारी मराठा क्रांती मोर्चानं सुरू केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागात गावोगावी बैठका सुरू झाल्या असून येत्या काही दिवसात महिलांना मोठ्या संख्येनं आंदोलनात उतरवण्याची तयारी मराठा समाजानं सुरू केल्याचं सांगितलं जात आहे। शिंदे समितीनं आंदोलक मनोज जरांगेंची भेट घेतली। न्यायमूर्ती संदीप शिंदेंनी मनोज जरांगेंची चर्चा केली। यावेळी शिंदेंनी आंदोलन मागे घेण्यास मात्र जरांगेंनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला।
न्यायमूर्ती शिंदेंनी मिळालेल्या नोंदीची माहिती आंदोलक जरांगेंना दिली. 2,39,000 नोंदी मान्य केल्याची माहिती न्यायमूर्ती शिंदेंनी जरांगेंना दिली. तर मराठवाड्यामध्ये 47,000 नोंदी मिळाल्याची माहिती शिंदे समितीने दिली. जरांगे पाटील यांचं काही प्रमाणात समाधान झालेलं आहे, परंतु मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल आणि त्यानंतर पुन्हा एक फेरी होईल. तसंच हैदराबाद गॅझेट संदर्भात तत्वतः मान्यता दिली असल्याची माहिती शिंदे समितीने दिली. मनोज जरांगेंच्या भेटीनंतर शिंदे समितीनं मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची भेट घेतली. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपल्यानंतर विखे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. ओबीसीमध्ये 350 जाती कशा घातल्या असा सवाल मनोज जरांगेंनी शिंदे समितीला केलाय. तर मराठा कुणबी एकच आहेत, 58 लाख नोंदींचा आधार घ्या असं देखील जरांगे म्हणाले. मराठा समाजाला कुणबी घोषित केल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं जरांगेंनी शिंदे समितीसोबत बोलताना म्हटलं. तर आम्हाला 6 महिन्यांचा वेळ लागणार असल्याचं शिंदे समितीने जरांगेंना उत्तर दिलं. पुढच्या शनिवारी आणि रविवारी एकही मराठा घरी दिसणार नाही. तुमच्या हातात 6 ते 7 दिवस असल्याचं जरांगेंनी शिंदे समितीला सांगितलं. आदेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं जरांगे म्हणाले. उद्यापासून प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करण्याची मागणी जरांगेंनी केली. 17 हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगेंनी शिंदे समितीकडे केली आहे. बॉम्बे आणि औंध गॅझेटियरला वेळ देण्यास तयार असल्याचं जरांगे म्हणाले. तर पण हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर लागू करण्यासाठी वेळ देणार नसल्याचं जरांगेंनी सांगितलं. सरकार उगाच शिंदे समितीला पुढे करत असल्याचा आरोप जरांगेंनी केला. शिंदे समितीला पाठवणं म्हणजे सरकारचा आणि राज्याचा अपमान असल्याचं जरांगे म्हणाले. अवघ्या आठवड्याभरात सोनं 3,000 रुपयांनी तर चांदी 3,500 रुपयांनी महागली आहे. सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 1,02,388 रुपये झाली. तर सोनं अवघ्या 8 दिवसात 26,000 महागलंय. गोकुळनं येत्या 1 सप्टेंबरपासून म्हैस आणि गाय दूध खरेदी दरात प्रति लिटर 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. या दरवाढीमुळे गोकुळच्या म्हैस आणि गाय दूध उत्पादकांना महिन्याकाठी सुमारे 4.5 ते 5 कोटींचा जादाचा दर मिळणार आहे. सद्यस्थितीत गोकुळ दुधाच्या विक्री दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे लाखोंच्या संख्येनं गणेश भक्त गणपती दर्शनासाठी मुंबईत येत असतात. त्यामुळे मध्य रेल्वेनं आजचा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. ब्लॉक रद्द केल्यामुळे गणेश भक्तांना दिलासा मिळालाय. नोकरदारांना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनबद्दल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेनं मोठा निर्णय घेतलाय. आता 6 महिन्यांपेक्षा कमी काळ नोकरी केली असेल तरीही ती व्यक्ती पेन्शनसाठी पात्र असेल. महिनाभर काम केलेल्या व्यक्तीला देखील ईपीएसचा लाभ दिला जाणार आहे. गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात होणारी कोंडी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि वाहन चालकांची गैरसोय टाळली जावी म्हणून गणेशोत्सवाच्या शेवटच्या 7 दिवसात पुणे शहरातील 4 रस्ते ठराविक अंतरासाठी संध्याकाळी 5 नंतर वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. तसंच शहरातील 12 रस्त्यांवरती जड वाहनांना पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पुणे शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविकांना सोयीचं व्हावं म्हणून वाहतूक शाखेनं 27 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी नागरिक आपली वाहनं पार्क करू शकणार आहेत, अशी माहिती वाहतूक विभागानं दिली. विरार डहाणू दरम्यान सुरू असलेले रेल्वे चौपदरीकरणाचं काम 2027 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून त्यानंतर या मार्गावर दररोज 200हून अधिक लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे या परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं यंदा विक्रमी कर वसुली केली आहे. 1 एप्रिल ते 29 ऑगस्ट दरम्यान तब्बल 1,36,967 मालमत्ताधारकांनी 483.8 कोटींचा कर तिजोरीत जमा केल्यामुळे पनवेलच्या विकासाचा श्रीगणेशा होणार आहे. एसआरएच्या 22 सेवा आता शासनाच्या आपलं सरकार या पोर्टलवरती ऑनलाईन उपलब्ध करण्यात आल्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची एसआरएच्या कार्यालयात वारंवार चक्रा मारण्यापासून सुटका होणार आहे. या ऑनलाईन सेवांमध्ये ना हरकत प्रमाणपत्र आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या आणि प्रमाणपत्रांच्या प्रमाणित प्रती उपलब्ध करून देण्यात आल्या. ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत शाळांवर आतापर्यंत काय कारवाई केली त्याची विचारणा करत उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेला कारवाईबाबत अधिक माहिती देण्याचे निर्देश दिलेत. ठाण्यात 70 शाळा अनधिकृत आहेत, त्यापैकी 30 शाळा बंद केल्या आहेत.
मुंबईमध्ये यावर्षी 1.5 दिवसांच्या 60,000च्या वर बाप्पांना निरोप देण्यात आला, विसर्जन करण्यात आलं. पालिकेनं पर्यावरण रक्षणासाठी 300 ठिकाणी कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एकूण 60,177 मूर्तींमधील 30,494 मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आलंय. इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेत सध्या सर्वांसाठी खुली प्रवेश फेरी सुरू आहे. या प्रवेश फेरी अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आता मंगळवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली, अशी माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिली. मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला. 130 मंडळांमध्ये येणाऱ्या 2600 गावांना पावसाचा फटका बसलाय. सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीनं विभागात दाणादाण उडवून दिल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. विरार इमारत दुर्घटनेप्रकरणी 5 जणांना अटक झाली आहे. या सर्वांना वसई सत्र न्यायालयात हजर केलं असता 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. अंबरनाथ पूर्वेच्या एका इमारतीत भीषण आग लागली. गॅलरीमध्ये ठेवलेल्या वॉशिंग मशीनला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आग लागल्यानंतर तात्काळ या इमारतीमधील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. या बातम्यांचा या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात.